तर गाईज बघू शकता आमची बस आलेली आहे जॉली ट्रॅव्हल्स 7964 गोवा 08 नंबर। ही आहे आमची बस। सो गोवा बस। तर आपण लगेच ठेवूया, आधी लगेच ठेवल्यानंतर आपण एंटर करूया। ओके ओके मैडम, बस नंबर क्या है? बस नंबर खाली है 5-6 विच वन पुढे। तर गाईज ही आहे आपली रिटर्न जर्नीची बस। इथे 2 AC पॉइंट आहेत। हा इथं बल्ब LED बल्ब लाईट आहे आणि इथं सामान ठेवायला जागा आहे आणि ह्या साईडला आपण विंडो साईड आहे। हे बघू शकता सेटिंग एरिया दिलेला आहे। हा मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे, मोबाईल सेपरेट आहे, इकडे सेपरेट पॉईंट आहे। ही उशी दिलेली आहे, हा ब्लँकेट आणि या साईडला तुम्हाला दाखवतो हा जो पडदा आहे आणि मध्ये उठतो बघितलं तर तुम्हाला बसचा व्ह्यू दाखवतो मी। ही बघू शकतो, ही वरची साईड आहे, ही खालची साईड आहे बस। आम्ही येत असताना आम्ही वरची घेतली होती, वरची जी आहे ना तिथं वरची सीट त्यातला तर खालती घेतलेली आहे कारण मला पाहिजे होती। पण खालच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज हे आहे की तुम्हाला आहे ना जर टायरच्या साईडला वगैरे असाल जवळपास तर तुम्हाला थोडे ते गचके जाणवतात, रस्त्यातले खड्डे वगैरे आले की, पण वरती अजिबात जाणवत नाही। मे बी या बस टू बस व्हॅरी करत असेल, पण ठीक आहे। पण मी प्रेफर करेल की जर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही डॉल्फिन वगैरे बस डॉल्फिन बसची फॅसिलिटीज वगैरे ऑलरेडी चांगली आहे बस, मला तर आवडली। जॉली बसचा नवीन एक्सपिरियन्स होता। सो आणि मी एकदा मी नागपूरहून आलो होतो तेव्हा ही डॉल्फिन बसच होती आणि एक्सपिरियन्स गुड होता। आणि येताना पण मुंबईवरून गोव्यात येताना डॉल्फिनच बस होती, तेव्हाही एक्सपिरियन्स गुड होता। आणि आता जाताना डॉल्फिन अवेलेबल नव्हती माझ्या ज्या टाईमला जायचं होतं, त्यामुळे मी जॉली बस प्रेफर केली। सो डिपेंड करतो तुमच्यावरती की कुठली बस मी चूज करत आहे। बट आत्ता तो माझा एक्सपिरियन्स होता ते तुमच्यासोबत सांगत आहे मी। आणि थकलेलो आहे आज दिवसभर उन्हामध्ये गाडी चालवून सो आता थोडी आता रेस्ट घेतो आणि नंतर थोड्या वेळाने उठून पुन्हा डिनर आम्ही कॅरी केलेलं आहे। तर माझा एक्सपिरियन्स होताच तिथे गाडी थांबते तर फूड एवढं काही भेटत नाही, त्यामुळे तुम्ही पण जेव्हा ट्रॅव्हल करत असाल तेव्हा फूड तुमचं कॅरी करत जा। सो बाय बाय गाईज, टेक केअर।